ती म्हणली झालं तरी काय, हे गावाला काहीच कळत नाही. मला सरपंचच केलं नाही. मला जर सरपंच केलं असतं ना अगं गाव गेलं असतं. सरपंचच नाही आमदार केलं असतं ना अख्खा तालुका दिला असता तालुका. एवढंच नाही खासदार केला असता ना अख्खा जिल्हा बदलेला असता जिल्हा. जर मला मुख्यमंत्री केलं असतं ना अख्खं राज्य बदलेलं असतं. अख्ख्या राज्यामध्ये लाडके दारूभाऊ योजना चालू केली असती. लाडके दारूभाऊ. जर मला पंतप्रधान केलं असतं ना अख्खा देश इकडची तिकडे केला असता. अख्खा देश बदलून टाकला असता. बायकोने अख्खं ऐकलं, हातात फुकारी घेतली, त्याला बरं का मारली. नवरा आहे तिचा. दन दिशेने साईड लागते. कशी दन दिशेने, कशी दन दिशेने. मग काय डचकला ना गाडी. ती म्हणाली तुम्ही निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अहो तुमचा धोतर म्हणून माझा परकर घातला तो पहिल्यांदा बदल. म्हणजे असल्याला काय सांगावं काय कळत नाही. काय गरज आहे का व्यसन करायची. त्यांनी जर एवढे घोटाळे होत असले तर व्यसन करू नका. अहो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. वाईट गोष्टींमध्ये तुमचा घसरून देऊ नका पाय. डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आलं ना माय तर तुम्हीच आहेत ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. वाईट मार्गाला जाऊ नका, व्यसन करू नका, आत्महत्या करू नका. विठ्ठल विठ्ठल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन 24 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती जे प्रेम करतात ते आपले आई वडील. आपण त्यांची सेवा करायला पाहिजे. अहो आई ही मायेचा सागर आहे तर पिता हे दयेचे समुद्र आहेत. म्हणून त्यांची सेवा करा. अहो आज प्रत्येक जण आईचं गुणगान गातं. हो आई श्रेष्ठ आहे. ती सुद्धा आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते. परंतु आई सोबतच वडील सुद्धा तेवढेच श्रेष्ठ आहेत. दोघं सुद्धा एकदम सेम. त्या वडिलांना सुद्धा आपण आठवलं पाहिजे. अहो जर लेकराचं दुखायला लागलं तर दवाखान्यामध्ये फॅन खाली बसून मलमपट्टी करणारी, आधार देणारी आई आपल्याला आठवतेच. परंतु त्या दवाखान्याचं बिल भरण्यासाठी रात्रीचं दिवस आणि हाडाची काढ करणारा बाप आपण बघतो का हो? नाही. अहो राम वनवासाला जाताना रडणारी कौशल्य प्रत्येकाला दिसते. पण माझा राम 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 म्हणून जीव त्यागणारा सुद्धा दशरथ आपण बघतो का? एवढंच नाही तर ज्या वेळेस कैदखाना तुरुंगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला, वैज्ञानिक तडफडणारे, वैज्ञानिक कळवळणारे देवकी आपल्या सगळ्यांना दिसते. माझ्या कृष्णाला काही होऊ नये, त्या कंसानीवर मारू नये म्हणून बाहेर विजेचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस आलाय, नदीला पूर आलाय, यमुनेला पूर आलाय. अशा वातावरणात माझ्या कृष्णाला काही होऊ नये स्वतःची प्राणाची चिंता न करता, हो नाकातोंडापर्यंत पाणी आलेले, स्वतःचा विचार न करता सुखरूपपणे श्रीकृष्णाला गोकुळात पोहोचवणारा आपण वसुदेव बघतो का हो? नाही. अहो आज आपल्याला वडील रागवले तर आपल्याला त्यांचं तोंड दिसतंय. पण एका वेळी एका मुलाला वडील प्रत्येकच वेळी खोळायचे. एखाद्या ठिकाणी जर दुसऱ्यांच्या घरी गेले चप्पल वाकडी दिसली, अरे ती चप्पल नीट कर, तसं जाऊ नये. तेव्हा माझी नाही मी कशाला करू. त्या मुलाला राग यायचा. रस्त्यावर चालत असते कोणाची मोटरसायकल सायकल पडलेली असते, अरे ते उचल, तसं चालतात का पुढं. त्या मुलाला राग यायचा वडिलांचा. असं दररोजच व्हायला लागलं. त्या मुलाने ठरवलं आता इथे राहायचंच नाही, नुसतं दुसऱ्यांचं करायला होतं, नुसती स्वच्छता लागते, नुसतं खोळत येतं. रागा पिशवी भरली, मुंबईला गेला. पेपर घेतला, वडापाव खात असताना पेपरवरती बातमी वाचली, इंटरव्ह्यू साठी कंपनीमध्ये गेला. त्या ठिकाणी जातानाच
काही ठिकाणी सायकल पडलेल्या, काही ठिकाणी उलट्या सुलट्या चपला लागलेल्या. त्यावेळेस जो तो आत जातो ते चपलावरनं उडी मारतोय, कुंड्या आडवे पडल्यात त्याच्यावरनं उडी मारतोय. त्यावेळेस मात्र तो मुलाने सर्व नीट केलं. इंटरव्ह्यूला आत गेला, सगळे साहेब लोक म्हणाले अभिनंदन तुमचं सिलेक्शन झालं. तो म्हणाले अहो माझं नाव विचारा, माझं गाव विचारा, माझे कागदपत्र बघा, तुम्ही डायरेक्ट काय झालं. त्यावेळेस ते म्हणाले अहो हे बघा. त्यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा दाखवला. जो तो यायचा चपलांवरनं उड्या मारायचा, कुंड्यावरनं उड्या मारायचा. पण वडिलांची शिकवण होती, रक्तात होतं की स्वच्छता ठेवायची. अहो जिथं नळ चालू होते तिथलचे याने नळ बंद केले, जिथं विनाकारण लाईट फॅन चालू होते ते सुद्धा त्याने बंद केले. ते म्हणाले हे तुमचं झालं. पहिला फोन घेतला आणि वडिलांना फोन केला, बाबा अहो मला त्यावेळेस तुमचा राग आला, रागावता गेलो, पण आज मी तुमच्यामुळे नोकरीला लागलोय, येतोय पेढे द्यायला. हे का झालं? आपण वडिलांचं ऐकलं पाहिजे. जर आपण सुद्धा त्यांचं ऐकलं ना तर आपण सुद्धा मोठे होणार आहेत. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, तुम्ही माझं नाही ऐकलं तरी काय नाही, पण अहो नाथ महाराज सांगतात त्यांचं तरी ऐका. हे जरी नाही कळलं तरी